जून 2020 आपण अगदी पीक लॉकडाऊनमध्ये होतो. अशामध्ये तामिळनाडूमधल्या सत्तनकुलम गावामध्ये कामराज चौक होता. तिकडे एकदा काही रोजंदारीवर काम करणारी माणसं चौकामध्ये उभी होती, कारण त्यांची जी काही दिवसाची मजुरी आहे ती त्यांना कलेक्ट करायची होती. पण गर्दी होऊ नये म्हणून तिकडे पोलीस आले आणि त्यांना लाठी मारून पांगवायला लागले. पण हे चालू असताना आता ते मजुरी घेतल्याशिवाय गेले तर त्यांचा गुजारा कसा होणार, असं म्हणून तुम्ही आता त्यांना किमान त्यांचे आहेत ते पैसे तरी घेऊ द्या, मग ते आपापल्या रस्त्याला जातील असं समजवायला त्या चौकामध्ये दुकान असलेला जयराज नावाचा एक 60 वर्षाचा माणूस पुढे आला आणि इथेच एका संघर्षाची ठिणगी पेटली. लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन केल्याच्या आरोपावर जयराजला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले. आपल्या वडिलांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेलेत हे कळल्या कुठचाही काळजी करणारा मुलगा जे करेल तेच बेनिक्सनेही केलं. लगेच तो तडकाफडकी आपलं दुकान तसंच ठेवून पोलीस स्टेशनमध्ये वडिलांच्या मदतीला गेला. पण ह्याची काळी बाजू इतकी भयानक होती की ज्यामुळे भारतातली पहिली सिद्ध झालेली कस्टोडियल डेथची केस आपल्या समोर आली. आणि एवढंच नाही तर भारताच्या इतिहासात पहिल्यांदा 9 पोलीस अधिकाऱ्यांना फाशीची शिक्षा सुनावली गेली. बापरे. ही त्या कस्टोडियल डेथची केस आहे. ही सत्तनकुलम मधल्या जयराज आणि बेनिक्सची केस आहे. ओमकार, आम्ही लॉ कॉलेजमध्ये होतो तेव्हा DK बसू वर्सेस स्टेट ऑफ वेस्ट बेंगॉल ह्या आपल्या भारतातल्या एक लँडमार्क केसेसपैकी एक केस होती. आणि त्याच्या गाईडलाईन्स काय हा प्रश्न प्रत्येक सेमिस्टरमध्ये एका ना एका तरी पेपरमध्ये यायचा. त्यामुळे फायनल सेमिस्टरला पोहोचेपर्यंत आम्ही झोपेत सुद्धा ते उत्तर लिहू शकायचो की अरेस्ट होताना पोलिसांनी आपण पोलीस असल्याची हे ओळख पटवून दिली पाहिजे, तिकडे ती केस डायरी मेंटेन झाली पाहिजे, मग अरेस्टीचं मेडिकल एक्झामिनेशन लगेच झालं पाहिजे, त्यांना मॅजिस्ट्रेट समोर 48 तासाच्या आत प्रोड्यूस केलं पाहिजे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. तर तेव्हा ते खूप मोनोटोनस वाटलेलं आणि असं वाटलेलं की अरे हे तर सगळ्यांना माहिती आहे, आपण काय याचा एवढा अभ्यास करतोय. पण ही केस बघितल्यावर त्या गाईडलाईन्स किती महत्वाच्या आहेत आणि इतके वर्ष त्या गाईडलाईन्स जागेवर असूनही किती भीषण प्रकारे ह्याचा गैरवापर केला जातोय ह्याची खात्री पटली. मी म्हटलं तसं आपली केस पीक लॉकडाऊनमध्ये सुरू होते, जेव्हा घराच्या बाहेर पडणं हे सुद्धा खूप वावगं समजलं जात होतं. पण तुझ्या माझ्यासारख्या प्रिव्हिलेज लोकांना ती कदाचित एक सुट्टी वाटत होती. पण ज्यांचं रोजंदारीवरची कामं आहेत किंवा ज्यांची छोटी छोटी दुकानं आहेत, ज्यांचं त्याच्यावर कसंबसं घराचा खर्च भागतोय, अशा लोकांसाठी ते घरी राहणं ही सुद्धा एक खूप कठीण गोष्ट होती, कारण घर चालवायचं कसं. सो हळूहळू एका महिन्यात जेव्हा थोडे नियम शिथिल झाले की आता इसेन्शियल दुकानं चालू असणार आहेत, त्याला काही नियम होते की इतकाच वेळ ती चालू असणार, ऑल्टरनेट दिवस चालू असणार. अशामध्ये तामिळनाडूमधल्या सत्तनकुलम गावामध्ये कामराज चौक होता. तिकडे एकदा काही रोजंदारीवर काम करणारी माणसं चौकामध्ये उभी होती, कारण त्यांची जी काही दिवसाची मजुरी आहे ती त्यांना कलेक्ट करायची होती. पण गर्दी होऊ नये म्हणून तिकडे पोलीस आले आणि त्यांना लाठी मारून पांगवायला लागले. पण हे चालू असताना आता ते मजुरी घेतल्याशिवाय गेले तर त्यांचा गुजारा कसा होणार, असं म्हणून तुम्ही आता त्यांना किमान त्यांचे आहेत ते पैसे तरी घेऊ द्या, मग ते आपापल्या रस्त्याला जातील असं समजवायला त्या चौकामध्ये दुकान असलेला जयराज नावाचा एक 60 वर्षाचा माणूस पुढे आला. आणि त्यांनी पोलिसांना सांगितलं की तुम्ही उगाच कशाला दमदाटी करताय, ह्यांना पैसे घेऊन जाऊ देत, त्यांच्या घरचा पण विचार करा, अशा सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. आजूबाजूच्या दुकानदारांनी पण त्याला थोडासा दुजोरा दिला आणि इथेच एका संघर्षाची ठिणगी पेटली. पोलिसांनी हा जो घडला प्रकार होता तो लगेच आपले जे स्टेशन हेड ऑफिसर होते श्रीधरन नावाचे, त्यांना जाऊन सांगितलं आणि त्यांनी ठरवलं की आता ह्या बंडाला आपण धडा शिकवला पाहिजे. म्हणून दुसऱ्या दिवशी लगेचच म्हणजे 19 जून 2020 साली संध्याकाळी 7च्या सुमारास पोलिसांची एक टोळी या जयराजच्या दुकानात जाते आणि तू लॉकडाऊनचं उल्लंघन केलेलं आहेस नियमांचं आणि तू आत्ताही दुकान कसं उघडं ठेवतोयस, तू मुद्दाम ह्या सगळ्या गोष्टी करतोयस, अशा प्रकारची दमदाटी त्याच्यावर करायला लागले. आता त्यांच्यामध्ये नक्की काय संवाद झाला हे आपल्याला अजून माहीत नाहीये, पण त्याचा आफ्टरमॅथ असं की लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन केल्याच्या आरोपावर जयराजला पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले. आता जयराजचं कुटुंब हे अगदीच मध्यमवर्गीय
ते निम्न मध्यमवर्गीय कुटुंब होतं. जयराज, त्याची बायको, त्याच्या 3 मुली आणि धाकटा मुलगा बेनिक्स असे या कुटुंबामध्ये राहत होते. त्याच्यापैकी 2 मुलींची लग्नही झालेली. बेनिक्सचं मोबाईलचं दुकान होतं छोटंसं. ते जयराजच्या दुकानाच्या काही थोडं लांबच त्या कामराज चौकामध्येच होतं. ओके. आपल्या वडिलांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेलेत हे कळल्या कुठचाही काळजी करणारा मुलगा जे करेल तेच बेनिक्सनेही केलं. लगेच तो तडकाफडकी आपलं दुकान तसंच ठेवून पोलीस स्टेशनमध्ये वडिलांच्या मदतीला गेला. तिथे त्याला कळलं की ही साधी सोपी अरेस्ट किंवा साधी सोपी समज द्यायला आपल्या वडिलांना तिकडे आत नेलं नाहीये, तर त्यांना मारहाण केली जाते, त्यांना शिवीगाळ केली जाते. कल्पना कर की बेनिक्स जेव्हा त्या पोलीस स्टेशनमध्ये जातो तेव्हा त्याला दिसतं की आपले 60 वर्षाचे थोडेफार थकलेले वडील तिकडे आहेत. त्यांच्या विरुद्ध 8-9 हट्टेकट्टे पोलीस अधिकारी आहेत जे त्यांना दरडावतायत, धमकावतायत, काही प्रकारे मारहाण सुद्धा करतायत. हे बघून ज्या काळजीने, ज्या अग्रेशननी कुठचाही मुलगा आपल्या वडिलांच्या मदतीसाठी जाईल, त्याच अग्रेशनने किंवा त्याच काळजीने हा मुलगा सुद्धा त्या पोलीस स्टेशनमध्ये घुसला आणि त्या पोलिसांना कन्फ्रंट करायला लागला. नॅचरली पोलिसांना हे पटलं नाही की आधी काल त्या माणसाने आम्हाला आमचं काम करू दिलं नाही सोकॉल्ड आणि आता परत ह्याचा मुलगा येऊन आम्हाला दमदाटी करतोय, आता ह्यांना धडा शिकवायलाच पाहिजे. ह्या भावनेने पोलीस ऑफिसरने त्यांना एका खोलीत कोंडलं आणि ह्याच्या पुढे जे काही झालं, दोघांनाही, आणि ह्याच्या पुढे जे काही झालं ते आता मी CBIच्या चार्जशीटमध्ये जे आहे ते मी नमूद करते. ॲक्च्युली गुन्हेगार कोडमध्ये आपण शक्यतो इतक्या ग्राफिक किंवा इतक्या हिंस्त्र गोष्टी डिटेलमध्ये सांगत नाही, पण माझ्या मते ह्या प्रकरणाचं गांभीर्य काय आणि त्याची झळ आपल्यापर्यंत पोचायला पाहिजे, ह्यासाठी त्या गोष्टी तितक्या डिटेलमध्ये सांगणं हे गरजेचं आहे. आधी त्या दोघांचे कपडे उतरवले गेले आणि त्यांचे हात पाय बांधले गेले. एका टेबलवर त्यांना उलटं झोपवलं गेलं आणि पोलिसांनी आपल्या हातात असलेल्या काठ्या आणि आपले म्हणजे लाथा मारायला सुरुवात केली, काठ्या मारायला सुरुवात केली. हातात जे काही दिसेल त्या गोष्टींनी त्यांना मारायला सुरुवात केली. नग्नावस्थेमध्ये त्या दोघांनाही ठेवलेलं आणि त्यांच्या गुप्तांगांवर सुद्धा बुटांनी लाथा मारल्या गेल्या. दोघांच्याही गुप्तांगांमधनं रक्त येईपर्यंत त्यांना मारहाण झाली. जयराज हा तसा वयस्कर होता, तो बऱ्याच आजारांचा शिकारी होता, त्यामुळे तो फार प्रतिकार करू शकत नव्हता. पण जसा बेनिक्स प्रतिकार करत होता तसं पोलिसांचा मारण्याचा वेग अजून वाढत होता. साधारण 7-7:30 वाजता त्यांना पोलीस स्टेशनमध्ये पहिल्यांदा जयराजला नेलं गेलं. बेनिक्स आला तोपर्यंत 8 वाजले असतील. 8 वाजता ह्या दोघांवर हे अत्याचार करायला सुरुवात झाली. त्या CBI रिपोर्टप्रमाणे पहाटे 3:30 वाजेपर्यंत यांना मारहाण होत होती आणि कोणीही मारहाण करून थांबू नये किंवा दमू नये असं म्हणून आळीपाळीने ते यांना मारत होते. आणि एक थांबला आणि दुसरा मारायला यायला वेळ असेल तर तो वेळ वाया दौडू नका ह्यासाठी त्यांचे स्टेशन हेड ऑफिसर होते S. श्रीधरन, ते त्यांना प्रोत्साहन देत होते की आता तू थांबला ओके, आता तू मार असं करून त्यांना बेदम मारहाण करायला पोलीस प्रोत्साहन देत होते. हे 9 जण अनन्वित अत्याचार करत होते. बेनिक्स एका पॉइंटला त्यांच्या पायाशी लोटांगण घालून गडबडा लोळायला लागला की आता माझ्या वडिलांना BP आहे, डायबिटीस आहे, ते 60 वर्षाचे आहेत, ते जगू नाही शकणार तुम्ही असा प्रकारे त्यांच्यावर अत्याचार केलेत तर. पण पोलिसांना यांनी अजूनच चेव चढला आणि त्यांनी अजून बेदम मारहाण करायला सुरुवात केली. एव्हाना त्यांच्या घरातल्या लोकांना सगळी बातमी कळलेली की काय झालंय आपल्या वडिलांबरोबर. त्यांचे एक वकील होते, फॅमिली फ्रेंड, तेही बाहेर आले, पण त्यांना कोणालाही काहीही दाद लागू दिली नाही. हे सगळं चालू असताना हेड कॉन्स्टेबल रेवती हिच्यासाठी हा एक नॉर्मल दिवस होता. अर्थात कोविडमध्ये जे न्यू नॉर्मल होतं त्याच पद्धतीने ती रोजच्या प्रमाणे त्याही दिवशी रात्री 9 वाजता आपल्या ड्युटीवर त्या स्टेशनमध्ये रिझ्यूम झाली. पण त्या दिवशी तिला ज्या दिसणाऱ्या नॉर्मल घटनेपेक्षा बरंच वेगळं काहीतरी त्या पोलीस स्टेशनमध्ये घडत होतं. तिला आवाज येत होते की आतल्या एका खोलीमध्ये 2 पुरुषांचे रडण्याचे, विव्हळण्याचे आवाज येत आहेत, त्यांच्यावर मारहाण होते असे आवाज येत आहेत. ती जेव्हा ते बघायला आत गेली तेव्हा आतलं सगळं काही दृश्य आहे ते बघून तिच्या पायाखालची जमीन सरकली. तिने 1-2दा काय चाललंय हे विचारण्याचा प्रयत्न केला, पण तिला दाद लागू दिली नाही. इनफॅक्ट तिला बाहेर हकलवून देण्यात आलं. कोणाचंही लक्ष नसताना तिने त्यांना पाणी, चहा, कॉफी देण्याचा प्रयत्न केला, पण तरीही तिला बाहेर काढण्यात आलं. आणि जेव्हा त्यांना पाणीही प्यायला दिलं जात नव्हतं तेव्हा हे पोलीस ऑफिसर्स मात्र दारू पिण्यात मग्न होते.
बापरे. दारू पिऊन त्यांच्या मारहाणीला अजून जास्त वेग चढला. रात्रीचा भर जसा ओसरला, पहाट झाली, तसं त्यांचं टॉर्चर थांबलं आणि कव्हरअप सुरू झालं. या कव्हरअपचा पहिला भाग असा होता की त्यांचे जे कपडे काढलेले होते ते कपडे त्यांच्या हातात दिले गेले आणि त्याच कपड्यांनी त्यांचं सांडलेलं रक्त त्यांना पुसायला भाग पाडलं गेलं. बाहेर त्यांचे जे फॅमिली मेंबर्स तात्कळत होते त्यांना सांगितलं की आता आम्ही यांना सोडून देतोय, तर तुम्ही फक्त त्यांच्यासाठी काही काळ्या रंगाचे कपडे आणा. जेव्हा त्यांनी हे काळे कपडे आणून दिले तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की पोलिसांचं ह्या दोघांना सोडून देण्याचं कुठल्याही प्रकारचं इंटेन्शन नाहीये. ओ. आता मी तुला मगाशी ज्या गाईडलाईन्स सांगितल्या त्यापैकी महत्त्वाच्या गाईडलाईन्स ह्या एक्झॅक्ट ह्याच्यासाठीच आणलेल्या आहेत की पोलिसांची अरेस्ट किंवा डिटेन्शन झाल्यानंतर सर्वात पहिली कुठची स्टेप करायची असते तर ती म्हणजे मेडिकल ऑफिसरकडनं एक फिटनेस सर्टिफिकेट किंवा मेडिकल तपासणी करायची असते. कारण एक्झॅक्टली हाच प्रकार होऊ नये की त्या कस्टडीमध्ये काही त्यांना रोगराई होऊ नये, मारहाण होऊ नये. त्यामुळे एक मेडिकल रिपोर्ट बनवला जातो आणि एक्झिस्टिंग काही जखमा असतील तर त्याची नोंद घेतली जाते की काही मारहाण फ्रेश झालेली नाहीये ना. जेव्हा पोलिसांनी हे करायचं ठरवलं तेव्हा त्यांना लक्षात आलं की आता कुठच्या तरी क्षणी आपल्याला यांना बाहेर घेऊन जायला लागणार आहे. त्यामुळे जेव्हा ते आपल्याच कपड्यांनी आपलंच रक्त पुसत होते तेव्हा पोलीस बिझी होते यांच्या विरुद्ध एक FIR फाईल करण्यामध्ये. आता ह्या दोघांच्या विरुद्ध पोलिसांनी एक FIR फाईल केली आणि FIR मध्ये काय सेक्शन्स लावलेत ती मी सेक्शन्स तुला सांगते. तेव्हा IPC इंडियन पिनल कोड होता. पहिलं म्हणजे सेक्शन 188 सार्वजनिक सेवकाच्या कायदेशीर आदेशाचं उल्लंघन करणं. दुसरं सेक्शन 269 नेग्लिजन्स, ज्याने संसर्गजन्य रोग पसरवू शकतील अशा प्रकारचं गैरवर्तन करणं. त्याच्यानंतर 294B. आता सेक्शन 294 आपल्या सगळ्यांनाच व्हॅलेंटाईन्स डे मुळे माहितीये, गलिच्छ वर्तन करणं किंवा अश्लील वर्तन करण्यासाठीचं हे सेक्शन आहे. तर सेक्शन 294B पण लावलं गेलं. सेक्शन 353 म्हणजे सार्वजनिक सेवकाला त्याच्या कर्तव्य करण्यापासून थांबवणं. आणि सेक्शन 506 क्रिमिनल इंटिमिडेशन, गंभीर स्वरूपाचं. ह्या प्रकारची सेक्शन्स त्यांच्या विरुद्ध काय बेसिस वरती पण लावण्यात. सुरुवात तर हीच होती की त्यांनी अलेजेडली लॉकडाऊन व्हायलेशन केलेलं होतं आणि लॉकडाऊनच्या गाईडलाईन्स पेक्षा थोडा वेळ दुकान त्यांनी जास्त उघडं ठेवलेलं. पण ह्यातली सगळ्यात शॉकिंग गोष्ट अशी आहे की जेव्हा CBIने की ही केस हातात घेतली, मी थोडं पुढची गोष्ट आधी सांगते पण आय थिंक ह्या जंक्चरला ते सांगणं महत्वाचं आहे. जेव्हा CBIने ही केस हातात घेतली तेव्हा त्यांना हे जाणवलं की ही जी अलेजेड लॉकडाऊन व्हायलेशन होतं ते सुद्धा त्यांच्याकडनं झालं नव्हतं. बापरे. सो त्यांच्या विरुद्ध ही FIR करवण्यात आली आणि परिवाराने त्यांना जे कपडे दिलेले डार्क काळ्या रंगाचे ते ह्यासाठी होते की त्यांच्या अंगावरचं रक्ताळलेल्या गोष्टी दिसू नयेत. पण त्यांना तिकडच्याच मेडिकल ऑफिसरकडे त्यांच्या सरकारी रुग्णालयात घेऊन गेलं जिथे डॉक्टरांनी त्यांना फिटनेस सर्टिफिकेट इश्यू केलं की हे तर एकदम ओके आहेत. ह्याच्यात अजून एक न्यूजपेपर आर्टिकल असं सांगतं की त्यांना तिकडे घेऊन जात होते तेव्हा पण त्यांच्या गुप्तांगांमधनं एवढं रक्त येत होतं की त्यांना त्या रस्त्यामध्येही 2 लुंग्या बदलायला लागल्या. बापरे. इतक्या पद्धतीचा अत्याचार त्यांच्यावर झालेले होते आणि या मेडिकल ऑफिसरनी त्यांना एकदम क्लीन चिट दिली की ह्यांचा एकदमच हेल्थ ओके आहे. आता पुढची स्टेप अशी की मॅजिस्ट्रेटकडे घेऊन जाणं. तिथले जे लोकल मॅजिस्ट्रेट होते D सर्वानंद त्यांच्याकडे त्यांना घेऊन गेलं. पण अर्थात लॉकडाऊन चालू होता त्यामुळे 1-on-1 भेट नव्हती. तर ते मॅजिस्ट्रेट त्यांच्याच राहत्या घराच्या बाल्कनीमध्ये आले पहिल्या मजल्यावरून आणि खालूनच पोलिसांनी त्यांना सांगितलं की यांनी लॉकडाऊनचं व्हायलेशन केलंय आणि डिस्ट्रप्टिव्ह ऍक्टिव्हिटीज केल्या आहेत, पोलिसांचं काम करण्यापासून ते थांबवत आहेत, म्हणून आम्ही त्यांना 14 दिवसाची कस्टडीमध्ये घेऊन जातोय. मॅजिस्ट्रेटनी वरतूनच त्यांना न बघता विचारलं की ठीक आहे मेडिकल एक्झामिनेशन झालंय का. मग हे मेडिकल एक्झामिनेशनचे रिपोर्ट्स वर पाठवण्यात आले आणि ते मेडिकल एक्झामिनेशनचे रिपोर्ट वाचून ह्या मॅजिस्ट्रेटने त्यांना 14 दिवसाची पोलीस कस्टडी ओके सुद्धा म्हटली. स्ट्रेंज. आता पुन्हा त्यांना त्याच गाडीमध्ये बसवून आता 100 किलोमीटर दूर असलेल्या जेलमध्ये नेण्यात आलं. हे चालू असताना जयराजला कसा बसा त्याच्या बायकोशी फोन करण्याची संधी मिळाली आणि त्यांनी एवढंच सांगितलं की आता माझं काही खरं नाहीये, तू तुझ्या भावाकडे राहायला जा, तू आधी या गावातनं बाहेर पड. कुठल्याही प्रकारचे होप्स आता त्यांच्याकडे उरलेले नव्हते. त्यांचा जो वकील मित्र होता तो सर्वस्वी प्रयत्न करत होता पण ऑन पेपर सगळ्या गोष्टी पोलिसांनी हे केल्यामुळे त्यालाही काही करता येत नव्हतं. कारण सगळे पोलीस विरुद्ध जनता अशी परिस्थिती निर्माण झालेली. त्यात मेडिकल सर्टिफिकेटमध्ये ही फिटनेस कम्प्लिटली
त्याचा ओके झालेला. हो. त्यांना आता 100 किलोमीटर दूर एका जेलमध्ये नेण्यात आलं, त्याच अवस्थेमध्ये ज्याच्यावर त्यांना जबर दुखापत झालेली. पण ह्या दुखापतीतनं, या मारहाणीतनं ते वाचू शकले नाहीत दोघंही. 22 मेला सकाळी पहाटे बेनिक्सचा मृत्यू झाला आणि त्याच दिवशी संध्याकाळी जयराजचाही बापरे. मृत्यू झाला. त्याच्या फुफ्फुसाला इतकी मारहाण झालेली की त्याचं फुफ्फुस पंक्चर झालेलं. ह्याच्यामुळे जयराजचा मृत्यू झालेला. यांचा मृत्यू झाल्याच्या लगेच दुसऱ्या दिवशी 24 जूनला सरकारचं ऑफिशियल स्टेटमेंट आलं. तामिळनाडूचे तेव्हाचे जे चीफ मिनिस्टर होते, EPS म्हणजे ई पालनस्वामी, त्यांनी असं स्टेटमेंट दिलं की ह्या सगळ्या जेलमध्ये त्यांना कुठच्या तरी रोगामुळे, इलनेसमुळे, आजारामुळे त्यांचा मृत्यू झालेला आहे. दोघांचाही आजारामुळे मृत्यू झालेला आहे. नॅचरली ही बातमी सगळीपर्यंत, लोकांपर्यंत, सेवाभावी संस्थांपर्यंत पसरलेली आतापर्यंत. त्यामुळे एक आक्रोश अक्षरशः तामिळनाडूमध्ये तेव्हा झाला आणि ह्यामुळे त्यांनी कुठच्याही प्रकारची त्या पोलिसांवर इमिडिएट ऍक्शन घेणं किंवा आपलं स्टेटमेंट मागे न करता तात्पुरती मलमपट्टी म्हणून त्या घरच्यांना पर पर्सन 10 लाख रुपये, म्हणजे ह्या दोघांमुळे असे 20 लाख रुपये ही अमाऊंट देऊ केली आणि तुमच्यापैकी एकाला सरकारी नोकरी आम्ही देऊ असं आश्वासन केलं. आणि तिकडेच त्यांनी ती केस संपवायचा प्रयत्न केला. पण तरीही त्यांचा जो फॅमिली फ्रेंड होता, वकील आणि इतरही तामिळनाडूमधल्या सामान्य जनतेने हा विषय उचलून धरला आणि ह्याच्यामध्ये 25 जूनला लगेच दुसऱ्या दिवशी मदुराई बेंच आहे हायकोर्टचा, त्यांनी ह्या गोष्टीचा सुओमोटो दखल घेतली, स्वतःहून दखल घेतली आणि CBIला ही केस सुपूर्द केली. CBIला ही कुठच्याच प्रकारचा पुरावा सुरुवातीला मिळाला नाही, कारण अत्यंत शिताफीने सगळे पोलिसांनी पुरावे नष्ट केलेले. अर्थात ते पोलीस आहेत, म्हणजे रक्ताचे ट्रेसेस सहज सापडणार नाहीत अशा पद्धतीने ते पुसलं गेलेलं. अर्थात ह्याच्यापैकी अर्ध काम तर त्यांनी ह्या दोघांना स्वतःनाच करायला लावलेलं. असं अचानक झालं की डेटाचा काहीतरी इश्यू आहे म्हणून आमच्याकडचे CCTV कायम एका दिवसात ऑटो डिलीट मोडवर काम करतात असं स्टेटमेंटही त्या पोलीस स्टेशन कडनं आलं. ह्या सगळ्यामध्ये CBIला एकच आशेचा किरण होता आणि ती म्हणजे ती हेड कॉन्स्टेबल रेवती. तिने असं ठरवलं की आता आपण हा अन्याय सहन करायचा नाही आणि आपल्या ज्या कलिग्स आहेत त्यांच्याकडनं घडलेलं हे भीषण कृत्य आहे त्याच्या विरुद्ध साक्ष द्यायची. पण अर्थात आता तुलाही माहिती आहे की आपल्या देशामधले विटनेस प्रोटेक्शनचा कायदा हा अक्षरशः एक विनोद आहे. कुठच्याही प्रकारचं स्ट्रॉंग विटनेस प्रोटेक्शन किंवा विसल ब्लोअर ऍक्ट हा आपल्याकडे नाहीये. त्यामुळे जेव्हा तिला साक्ष देण्याची वेळ आली तेव्हा तिने मॅजिस्ट्रेटला म्हटलं की तुम्ही गॅरंटी देऊ शकाल का की मी साक्ष दिली तर माझी मुलं बाळं जिवंत राहतील. हे एक पोलीस ऑफिसरच म्हणतोय, तिथे सामान्यांचं कायच होणार आहे. पण तरीही मनाचं धैर्य करून तिने साक्ष दिली आपल्या कलिग्सच्या विरुद्ध आणि शेवटपर्यंत तिने ही साक्ष स्ट्रॉंगली कायम ठेवली. आत्तापर्यंत साधारण एक रिपोर्ट असा आहे की 800च्या वर पोलीस ब्रुटॅलिटी केसेस फाईल झालेल्या आहेत, पण त्याच्यापैकी एकही सिद्ध होऊ शकली नाहीये. पण CBIने खूप प्रॉम्प्टली ही चार्जशीट फाईल केली आणि ट्रायल सुरू झाली 10 पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध. त्यांची नावं होती इन्स्पेक्टर जे स्टेशन हेड ऑफिसर होते S. श्रीधर, सब इन्स्पेक्टर K. बालाकृष्णन, सब इन्स्पेक्टर P. रघु गणेश, हेड कॉन्स्टेबल S. मुरुगन, हेड कॉन्स्टेबल S. मधुराई, कॉन्स्टेबल M. मथुराज, कॉन्स्टेबल S. चेल्लादुराई, कॉन्स्टेबल झेवियर फर्नांडिस आणि कॉन्स्टेबल मुथू आणि कॉन्स्टेबल पॉल दुराई. याच्यापैकी पॉल दुराईचा मृत्यू हे ट्रायल सुरू असतानाच झाला. त्यामुळे फायनल चार्जशीट ही फक्त या 9 ऑफिसर्सच्या विरुद्ध फाईल केली गेली. 6 वर्ष ही ट्रायल चालली. त्याच्यामध्ये 2-3 वेळा जयराजची बायको ही स्वतः हायकोर्टामध्ये गेली आणि सांगितलं की आता हे किमान एक्सपेडाईट तरी तुम्ही करा, सगळे पुरावे तुमच्या सोबत आहेत, तर आता इतका वेळ का लागतोय. याचं मुख्य कारण असं होतं की हे जे 9 आरोपी होते त्या प्रत्येकाने आपला सेपरेट वकील नेमलेला आणि त्यामुळे प्रत्येक विटनेसची 9 वेळा उलट तपासणी झाली. ह्याच्यात सगळ्यात विचित्र तर तो इन्स्पेक्टर S. श्रीधर स्वतः होता, जो म्हणाला की मला वकीलच नकोय, मी स्वतःची केस स्वतः लढवणार. आणि त्यामुळे तो तासनतास रॅन्डम प्रश्न विचारत राहायचा आणि अर्थात कायद्याचं ज्ञान फार नसल्यामुळे तो अत्यंत दिशाभूल होईल अशा पद्धतीने रॅन्डम आर्ग्युमेंट्स करून कोर्टाचा वेळ वाया घालवत होता. याच्यामध्ये 3-4 जजेसच्या बदल्या झाल्या आणि 6 वर्षाचा काळ गेला. पण फायनली
आत्ता रिसेंटली म्हणजे 23 मार्च रोजी या लोकांचं कन्व्हिक्शन कन्फर्म झालं. हे सगळे आरोपी दोषी सिद्ध झाले, पण सेंटेन्स अजून दिला गेला नव्हता. अख्ख्या देशाला शॉक तेव्हा बसला जेव्हा जज, जे डिस्ट्रिक्ट आणि सेशन्स जज होते, जी मुथुकुमारन म्हणून, त्यांनी 6 तारखेला या 9च्या 9 जणांना फाशीची शिक्षा सुनावली. फाशीची शिक्षा सुनावताना ते म्हणाले की ही रेअरेस्ट ऑफ द रेअर केस आहे, कारण ज्यांच्यावर संरक्षणाची जबाबदारी आहे त्यांनी इतक्या पद्धतीने नियमांचं उल्लंघन करून इतकी अमानुष वागणूक देणं. त्या केसमध्ये इनफॅक्ट त्यांनी अमेरिकेमध्ये मिशिगनमध्ये जी फ्लॉइडची केस झालेली, ब्लॅक लाईव्ह मॅटर, अख्खी देशव्यापी मुवमेंट झालेली, त्या केसचाही उल्लेख केला, कारण ती त्याच आसपास झालेली होती, जॉर्ज फ्लॉइडची केस. आणि त्याचं जे आय कांट ब्रीथ हे वाक्य ते आतापर्यंत आपल्याला आठवतंय. त्याच पद्धतीची, त्याच्यापेक्षा कदाचित कित्येक भयान गोष्ट आपल्या देशात घडली आणि कदाचित आपल्याला आतापर्यंत या गोष्टीबद्दल माहितीही नव्हतं. आपली जी नेहमीची प्रोसेस आहे की आपण हायकोर्ट किंवा सुप्रीम कोर्टामध्ये कन्व्हिक्शन कन्फर्म होईपर्यंत शक्यतो केसेस बद्दल बोलत नाही, कारण आता इथे कन्व्हिक्शन 100% झालेलं आहे, कायद्याची पूर्ण प्रोसेस पाळली गेलेली आहे, पण फाशीची शिक्षा असल्यामुळे त्याचं कन्फर्मेशन हायकोर्टला केलं जाईल. पण आपण जितके जास्त बोलू तितका कदाचित ह्या केस बद्दल अवेअरनेस वाढेल आणि त्यामुळे ह्या केस बद्दल बोलणं अत्यंत गरजेचं आहे. जेन्युअनली खूपच शॉकिंग होतं. म्हणजे मला अजूनही कळत नाही की का, म्हणजे याचं कारण काय असावं. म्हणजे याच्यापेक्षा कितीतरी हिनियस क्राईम्स आजूबाजूला होत असतात. म्हणजे बलात्कार करणारी लोक, ज्यात अनेक साधू महात्मे आहेत लोकांना माहीत असलेले, अशी लोक जेलमध्ये जातात, काही न होता परत येतात. बॉलिवूडशी संबंधित असलेली काही माणसं जेलमध्ये जातात, परत येतात, त्यांना काहीही होत नाही. आणि मग काय कारणामुळे एका, म्हणजे जरी त्यांनी काय व्हायोलेशन केलं असेल, हे काय पद्धतीचा पॉवरचा घाणेरडा प्रयोग. आणि मला जेन्युनली आता एक गोष्ट कळत नाहीये की ठीक आहे, म्हणजे एखाद्या माणसाचा इगो तो सॅटिस्फाय करण्यासाठी तो एखादी कृती करतो आहे, ते 10च्या 10 जणांना कोणालाच तो प्रश्न पडला नसेल का की आपण काय करतोय, आपण कशासाठी करतोय. आणि असं उचलली 2 माणसं आणि त्यांना मारहाण केलं आणि त्यांना मारून टाकलं. म्हणजे इतकी फुकट स्वस्त वाटतात का यांना माणसं, मला कळतच नाहीये. इनफॅक्ट ह्याच्यात सगळ्यात मोठी आयरनी मी सांगते, तमिळनाडूमध्ये तेव्हा एक योजना राबवली जायची ज्याचं नाव होतं फ्रेंड्स ऑफ पोलीस, ज्याच्यामध्ये सिव्हिलियन लोक पोलिसांना मदत करायचे आणि पोलीस मित्र असं आपण म्हणू. ह्या केसमध्ये असे काही रिपोर्ट समोर आले की हे पोलीस व्हॉलेंटियर्स जे होते त्यांना या FIR मध्ये विटनेस म्हणून त्यांच्या विरुद्ध जी खोटी FIR केली गेली त्याच्यात या पोलीस मित्रांना व्हॉलेंटियर म्हणून बोलवलं गेलं आणि त्याचा मोबदला म्हणून त्यांनाही त्यांचा राग ह्या दोघांवर काढायची परवानगी दिली गेली. अर्थात हे अजून कुठल्याही कोर्टात सिद्ध झालं नाहीये, पण त्यामुळे टेक इट विथ दॅट नॉलेज. पण त्यामुळे लगेच तो पोलीस मित्र प्लॅन, म्हणजे योजनाही कॅन्सल लगेच केली गेली. सो ह्याच्यावरनं आपल्याला तो अंदाज येईल. मग खूपच खरं तर ना अनफॉर्च्युनेट इव्हेंट आहे. आणि ज्यावेळेस कुठलीही माणसं जी कुठल्याही पॉवरफुल पोझिशन्सला बसतात, म्हणजे ज्या लोकांना पॉवर अथॉरिटी असते, ती लोक काय एक्स्ट्रीम पर्यंत त्याचा वापर करू शकतात. आणि म्हणजे हे भलतच फ्री विलचा वापर लोक करतात. आणि म्हणजे खूपच घाण आहे. मग इतकी भीती वाटते खरं तर आता की म्हणजे पोलिसांकडनं संरक्षण मिळण्याची अपेक्षा जी आपण Exactly. करतो, त्यांच्यापासून जर संरक्षणाची गरज वाटायला लागली तर मग तर आपण बुडलो. आणि आपण खूप म्हणतो ना की पोलीस हे आपले मित्र असतात किंवा आपल्या रक्षणासाठी सदरक्षणाय असा मोटो असतो पोलिसांचा. पण हे अशा पद्धतीने वागल्यावर का कोणाला त्या सिस्टीम बद्दल, अर्थात हे पण खरं आहे की चांगली वाईट माणसं कुठेही असतात, पण जर एका पोलीस स्टेशन मधली 9 माणसं ही त्या पॉवरनी अंधळी झाली असतील आणि अशा पद्धतीचे अत्याचार करत असतील आणि ती एकटी रेवती ऑफिसर सगळ्यांना पुरून उरली असेल, म्हणजे जर कुठे, हा अगदी हे पर्सनल ओपिनियन आहे की पण जर कुठची घटना डेथ पेनल्टी जस्टिफाय करत असेल तर माझ्या मते ती ही आहे. आणि जेन्युनली याचा अर्थ असा नाहीये की सगळेच पोलीस वाईट असतात आणि सगळ्याच Absolutely. पोलिसांना या नजरेतनं पाहायला पाहिजे. पण काय एक्स्ट्रीम पर्यंत, म्हणजे अनेक लोकांचे आपण वेगवेगळे अनुभव पाहतो वेगवेगळ्या स्ट्रॅटाज मधनं, त्याच्यावरचे अनेक सिनेमे बघतात पोलीस ब्रुटॅलिटीवरचे. आपण कायम ते झटकून हे असं घडतच नाही असं म्हणून नाही चालणार. म्हणजे
ज्या वेळेस कुठलीही एक मोठी रिस्पॉन्सिबिलिटी तुमच्यासोबत येते त्याची दुसरी काळी बाजू सुद्धा असू शकते. त्यामुळे अर्थातच असं आपलं अजिबातच म्हणणं नाही की सगळेच पोलीस असे असतात आणि सगळेच पोलीस अशाच पद्धतीची ब्रुटॅलिटी करतात. पण ॲट द सेम टाइम या काही गोष्टींकडे बघितल्यानंतर, स्पेसिफिकली या केसकडे बघितल्यानंतर हे खूप जाणवतं की हे अजूनही घडतं आपल्या आजूबाजूला आणि ते काहीही एक्स्ट्रीम्स पर्यंत जाऊ शकतं. माझ्या मते कसाबची जेव्हा ट्रायल चालू होती ना, तेव्हा असं खूप झालेलं आहे की हा टेररिस्ट आहे, मग ह्याला आपण का ते पूर्ण बेनिफिट ऑफ डाऊट देऊन सगळा प्रोसेस लेंदी करतोय. पण माझ्या मते ह्या केसेसमध्ये त्याची गरज आहे. किंवा आपण खूप काही एपिसोड आधी गंगाजलची केस कव्हर केलेली, त्याच्या खालच्या तू कमेंट्स जर वाचशील ना, तर तुला असं जाणवेल की लोकांनी त्या पोलिसांचं खूप कौतुक केलंय की न्याय मिळालाच असता का याची गॅरंटी नाही. त्या बरं आहे पोलिसांनी कायदा हातात घेतला. ते तसेही गुन्हेगारच होते ना. मग पोलिसांनीच कायदा हातात घेऊन त्यांना शिक्षा दिली, ही बरी गोष्ट केली. अशा प्रकारच्या कमेंट्स आहेत. कारण आपल्याला शॉर्टकट हवा असतो. आपल्याला क्विक न्याय हवा असतो. पण ह्या शॉर्टकट घेण्याची किंवा पोलीस कायदा हातात घेऊ शकतात, ह्याची भीषण बाजू किती जास्त भीषण आहे हे या प्रकारच्या केसेसमधनं कळतं. आपल्याला हिरोईक पोलिसांनी आउट ऑफ द वे जाऊन कायदा हातात घेतला की आपल्याला ते सिंघम वाटतात. पण कुठच्याही पद्धतीने आउट ऑफ द वे जाणं आणि नागरिक शास्त्राच्या त्या चौकटीमध्ये न बसण्याचे किती भीषण परिणाम होऊ शकतात. आय थिंक ह्यासाठी ही केस ऍब्सोल्युटली. सगळ्यात आणि महत्त्वाची आहे. याच्यावरती आणखीन एक गोष्ट ऍड करायला आवडेल की यामुळे सिस्टीम्स इन प्लेस असणं, सिस्टीमसाठी चेक्स अँड बॅलन्सेस इन प्लेस असणं खूप महत्वाचं आहे. हो. म्हणजे ज्या ज्या ठिकाणी पॉवर आहे त्या त्या ठिकाणी पॉवरचा मिसयूज आहे आणि त्याच्यासाठी वेगवेगळ्या जे ऍक्टिव्हिस्ट काम करतात, वेगवेगळे पॉवर ग्रुप्स जे काम करतात, किंवा सिस्टीममध्ये सुद्धा या पद्धतीचे अडथळे आणणं, त्याच्यासाठीचे चेक्स अँड बॅलन्सेस तयार करणं, मला वाटतं हा जास्त महत्वाचा भाग आहे. तर ज्यावेळेस आपल्या सिस्टीम्स सुद्धा इतक्या सक्षम असतील या पद्धतीचे गुन्हेच रोखण्यासाठी, मला वाटतं त्यावेळेस या अनफॉर्च्युनेट गोष्टी आपल्याला कदाचित डिस्कस कराव्या लागणार नाहीत. अगदी म्हणजे पॉवर करप्ट्स आणि ॲब्सोल्यूट पॉवर करप्ट्स ॲब्सोल्युटली हे जे वाक्य आहे, आय थिंक या केसपेक्षा जास्त मूर्तिमंत उदाहरण त्याचं नाही. आणि मला ना जेन्युनली या केसकडे बघितल्यानंतर असं वाटतं की आपण ना खूप जास्त पोलीस ब्रुटॅलिटी नॉर्मलाइज केली. म्हणजे आपल्याकडे ज्या पद्धतीचं मीडिया कन्झम्पशन आहे, आपण सतत व्हायलन्स स्क्रीनवरती बघतो, आपण करमणूक म्हणून व्हायलन्स बघतो. म्हणजे आपल्याला कुणीतरी कोणाला तरी मारतं आहे हे बघून छान वाटतं आणि आपल्याला ऍक्शन मूवीज आवडतात, तिथे खून आवडतं, तिकडे काय जखमा आवडतात आणि मग ते आणखीन जितकं जितकं बिभत्स विद्रूप दाखवलं तितकी मग मजा वाटतं, त्यात थ्रिल वाटतं. हे इतकं नॉर्मलाइज केलंय आपण की त्याच्यामुळे ना त्या रोलमध्ये असलेल्या माणसांना सुद्धा त्या गोष्टीची कदाचित मजा येत असेल. म्हणजे आपण ज्यावेळेस ही केस बघतो, का केलं असेल, म्हणजे 2-4 थापडा मारल्या, सोडून दिलं इथपर्यंत, म्हणजे फार फार तर तुझ्या इगोला सॅटिस्फाय करायचं आहे तर तिथपर्यंत तू थांबू शकलास. पण ज्या पद्धतीचं आपण ग्राफिक व्हिज्युअल्स पण आजूबाजूला कन्झ्युम करतो ना, यू वॉन्ट टू डू दॅट. ते इतकं घाणेरडं काहीतरी बिभत्स बनत चाललंय. म्हणजे जोपर्यंत आपल्याला मारामारी करणारी माणसं, कुणाचं तरी थोबाडात मारणारी, कुणाचं तरी पोटात चाकू भोसकणारी माणसं जोपर्यंत आपल्याला हिरो वाटतात ना, मला वाटतं तोपर्यंत या पद्धतीच्या मेंटॅलिटीतनं आपण नाही बाहेर येऊ शकत. ॲब्सोल्युटली. तर ते खूपच घाण आहे. म्हणजे द वे वी कन्झ्युम ऑल ऑफ आवर मीडिया, मला वाटतं तो खूप मोठा इम्पॅक्ट करतो आपल्यावरती. आणि याच्यात पोलिसांचं पोर्ट्रेल पण महत्वाचं ठरतं बघ ना. हो. म्हणजे पोलीस एकतर करप्ट असतात आणि ते काहीच काम करत नाहीत, किंवा जे चांगले हिरो पोलीस असतात ते नियमांना वळवून जाऊन काहीतरी काम करणं. एकही पोलीस पेपरवर्क करताना आपल्याला दिसत नाही. तो असा काहीतरी मार्ग त्यात काढून सिनेमॅटिक व्हॅल्यू नाही ना गं. एक्झॅक्टली स्वतःहून जाऊन मारामारी केली आहे पोलिसांनी, गुंडाच्या घरी जाऊन त्याला धमकी दिली आहे की अरे पोलीस काय पण करू शकतो आणि कहा है एसीपी, एसीपी तो सो रहा है, या प्रकारच्या गोष्टी आपल्याला विनोदी म्हणून आपण त्याला कन्झ्युम करतो. तेव्हा कदाचित तो विलन असतो म्हणून हे ठीक वाटतं, पण आता विलन आहे की हिरो आहे हे कोण ठरवणार? ह्यासाठीच ॲक्च्युली नागरिकशास्त्र महत्त्वाचं ठरतं. प्रत्येकाने आपापलं काम करणं आणि समाज म्हणून विजिलंट राहणं, या गोष्टीचं महत्त्व आपल्याला अशा केसेसमधनं कळतं. तुम्हाला या केसबद्दल अजून काही ॲड करायचं असेल, तुमची मतं ॲड करायची असतील तर नक्की सांगा. आमच्या बाकीच्या केसेससुद्धा बघा आणि त्याच्यात खालीही कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कमेंट्स करा, तुमचे विचार मांडा. हा एपिसोड जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून
आपल्या आजूबाजूला काय घडतंय याची आपल्याला जाणीवच नाहीये, तर ती जाणीव आपल्याला होईल. आणि ह्या पुढे कुठच्या केसेसबद्दल बोलू हे आम्हाला नक्की सांगा. धन्यवाद.